आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भावना वेडी आहेस का तू? काय चाललंय तुझं? आई बाबा जरा सांगा हिला, इतके दिवस आपण ज्या माणसाच्या शोधात होतो तो प्रत्यक्ष समोर येऊन उभा राहिलाय, अजून काय हवंय आपल्याला? तू जरा थांब संतोष। सगळ्यात मुख्य प्रश्न हा आहे की हा माणूस नक्की आहे कोण आणि हा यांना अचानक कसा काय भेटला? एक्झॅक्टली असं एका रात्री तुम्ही ह्या माणसाला कसं काय शोधून काढलं? आणि मुळात मला सांगा, ही उठाठेव करायला सांगितलं कोणी तुम्हाला? तेच तर, आणि आमच्या भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र आहे हे तुम्हाला कसं कळलं? मला यांच्यावर शंका येते। मला हे अजिबात खरे वाटत नाहीये। अगदी बरोबर आहेत। या प्रश्नांची उत्तरं आहेत का तुमच्याकडे? सांग ना वेंकी, आता कसं होणार रे माझं? माझं सोड, माझ्या आईचं काय होणार? वेंकी, माझ्या आईच्या डोळ्याला दिसत नाही ना, त्यामुळे कोण पोरगा माझ्याशी लग्न करायला तयार नाही, आणि जो कोणी तयार होतो त्याला माझ्या आईला नाही सांभाळायचं। मला करायचंच नव्हतं रे लग्न, पण माझी आई ती स्वप्न बघते ना माझ्या लग्नाचं, दिवस रात्र तेच करत राहते। तिच्यासाठी करायचं होतं रे मला लग्न, तिला सुखात बघायचं। पण आता हे असं काय प्रकार घडलाय माझ्या संग? कोण विश्वास ठेवणार आहे रे माझ्यावर? आणि कसं लग्न होणार माझं? काय होणार माझ्या आईचं? का वाचवलं मला? सांग मला, का वाचवलं? काय सांगणार आहेस तू? हेच ना की झालं गेलं विसरून जा, आयुष्य नव्यानं जगायला चालू कर। नाही होत असं, एवढं सोपं नसतंय ते। माझ्या आयुष्याची जी काय वाट लागली आहे की नाही, माझं समजा आयुष्य माझ्याशी लग्न करणार? खरं? का? तुझं माझ्यावर प्रेम आहे? सांगते ना, काल रात्री भावना आमच्याकडे पार्टीला आली होती। हे बघा, हे मंगळसूत्र परत बाहेर आलं। हे असं दिसलं नाही पाहिजे कोणाला, हे लपवून ठेवायचं। अरे देवा, माझ्याच हलगर्जीपणामुळे हा सगळा गोंधळ झालाय। आता आनंदीची आत्या म्हणून माझ्यासाठी हे सगळं खूपच शॉकिंग होतं। मला वाटलं होतं ही सिंगल आहे, पण ही बाई आता गळ्यात मंगळसूत्र घालून फिरतीये, आणि त्यात हाईट म्हणजे हिला माहितीच नाहीये हिचा नवरा कोण आहे। आता कोणाला शॉक नाही बसणार? आणि आता भावनाचा नवरा म्हणजे आनंदीचे बाबा नाही का? मग तो माणूस कोण आहे याचा शोध घेणं आम्हाला महत्त्वाचं वाटलं, म्हणून मग आम्ही कामाला लागलो। आणि एका रात्रीत हा माणूस तुम्हाला सापडला सुद्धा?
आम्ही इतके दिवस शोधतोय, आम्हाला नाही सापडला आणि तुम्हाला सापडला, असं केलं काय तुम्ही? बोला ना, कसा शोध घेतला त्याचा? मान्य आहे. तुमचा प्रश्न मान्य आहे, पण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत माझ्याकडे. थोड्याशा ओळखी असल्या ना की कामं लगेच होतात. तुम्हाला तर माहिती, माझा एक मित्र आहे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर. त्यानेच हे शोधून काढलं की आपल्या गावच्या देवीच्या उत्सवात भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं गेलं. ओके फाईन फाईन, पण मला सांगा तुम्ही या माणसापर्यंत कसे काय पोहोचलात? आणि मुळात काय पुरावा आहे तुमच्याकडे की यानेच माझ्या भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं? आहे ना, पुरावा देखील आहे. एक मिनिट काका, आत या. का? जानू, 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 अगं कुठे आहेस? जानू, 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 काय करतेस तू? हे कर्कटक का हातात घेतलेस? जयंत, अरे असं काय करतोस? करून घ्यायचं राहिलंय ना. जान्हवी लव्स जयंत, ते करून घेते. मग ते झालंय ना सगळं. नाउ जस्ट लीव्ह इट. आणि ती कर्कटक इकडे. जयंत नाही, मागे हो. एकही पाऊल पुढे टाकायचं नाही. काय आहे ना जयंत, तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे, पण ते ना नीट माझ्या लक्षातच येत नाही. कुठे ना कुठेतरी कमी पडते रे मी. आणि कसं आहे ना, तू दिलेली शिक्षा माझ्यासाठी, आपल्या नात्यासाठी इतकी चांगली असते हे लक्षातच येत नाही माझ्या. शी बाबा, किती चुकते ना मी, किती मूर्ख आहे ना मी. त्यामुळे मी ठरवलंय, जान्हवी लव्ह जयंत फक्त बेंचवर करून काय होणार आहे, त्यापेक्षा ते मी इथे बघ, इथे माझ्या हातावर पण करून घेते. हा, छान वाटेल ना? बोल ना जयंत, छान वाटेल ना इथे कोरलं तर? वेट लागलाय का तुला? ऑफकोर्स जयंत, हो, वेडच लागलंय मला, तुझ्या प्रेमाचं वेड. म्हणून मी ठरवलंय, असं बेंचवर करून काय होणार आहे, त्यापेक्षा हातावर करून घेते ना. म्हणजे कसं आहे ना, सतत ते माझ्या डोळ्यासमोर राहील. हा, असं एकदम मोठ्या अक्षरात करून घेते, अगदी टॅटू सारखं. हा जयंत, जान्हवी लव्स जयंत.